मला राम मंडळी केली ना भाऊ आपण डायरेक्ट मोटरच्या स्टार्टरपासून लावायला सुरुवात. कारण का लाईट गेली भाऊ, लाईटची वाट बघतोय बल्ब घालून पाहिला तरी लाईट येत नाही भाऊ. म्हटलं इथं अडचण इथं मेन लावलं वायर. त्याच्यानंतर भाऊ लाईट काही येत नव्हती अर्धा एक तास. मग निघालो डायरेक्ट घराकडे आलो तर काय मग डायरेक्ट प्लॅन चेंज झाला. डायरेक्ट उमराण्याला निघालो आपण त्याच्यासाठी. तर गव्हाची पोतली आणण्यासाठी चला मग जाऊ आता डायरेक्ट. कारण आपण मागं बसलो त्याच्यामुळे काही गाडी चालत होती त्याच्यामुळं आपण आरामशीर बसलो. मग काय उमराण्यावर गेलो तिथून पोलट घेतली रिटर्नला गाडी आपल्याकडे आलो डायरेक्ट घरी. आपण गाडी घेऊन इकडे पाऊस येत होता ना, डेंजर असा दिसत होता पण आपल्याकडे काही येत नव्हता भाऊ. मग म्हटलं चला आता डायरेक्ट वावरात आलो तर काय गवत आणण्यासाठी. मग म्हटलं चला आता हे घेतलं भाऊ गवतचं अटॅचमेंट म्हणजे गटुडं बांधायचं पडकं फसरवलं भाऊ तीन त्याच्यात गवत ठेवलं. चला मग वजं वगैरे बांधलं भाऊ. म्हटलं आता वजं उचलण्याचा व्लॉग पण शूट करू. त्याच्यातच पाऊस यायला सुरुवात झाली ना भाऊ. ढगत मागं लय डेंजर दिसत होते असे वाटत होते पडून निघले का. मग काय वजं उचलत नव्हतं भाऊ. लई काढून कुठून उचललं भाऊ आहे तेरी वजासोबत चाललो होतो डायरेक्ट खाली वावरात. मग काय घेतलं भाऊ कसं बसत खांद्यावरती. मग निघालो डायरेक्ट घराकडे. म्हणतो चला आता घरी जाऊनच भेटूया. मग काय छोटू वगैरे सगळ्या गुरांना एकत्र केलं भाऊ घरी. त्याच्यात पाऊस पण खूप दाट ढग आले होते. मग मोठे ढग दिसत होते भाऊ. मग हा छोटू म्हणे गवत नाही कुणाकडे भेटेन भाऊ. म्हटलं जाऊ दे तुला नवीनच टाकून देतो भाऊ. मग काय घेतलं गवत आणि दिलं सगळ्यांना टाकून भाऊ. गवत टाकल्यानंतर मग म्हटलं चला आज तरी व्लॉग इथं चेंज करूया भेटूया नवीन व्लॉग.